सन्माननीय संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब, या मतदारसंघाचे विद्यमान आमदार माजी मंत्री आदरणीय दीपकभाई केसरकर, या महाराष्ट्राचं एक कणखर नेतृत्व आणि आमचे नेते सन्माननीय निलेशजी राणे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्माननीय राजनजी तेली, सन्माननीय दत्ताजी सामंत, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सन्माननीय दादा साहिल, व्यासपीठावर उपस्थित असणारे जिल्हा परिषदेचे सभापती सन्माननीय प्रितेश राऊळ आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे सचिनजी वालावलकर आणि सर्वच उपस्थित पदाधिकारी, उपस्थित या सावंतवाडी परिसरातून उपस्थित असणारे आपण सर्व हितचिंतक, शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो, संजू परब आणि माझी मैत्री ही अनेक वर्षापासूनची आहे. कारण आदरणीय राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यात काम करत असताना साहेबांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट सत्यात उतरवण्यासाठी जे काही मंडळी सातत्याने कार्यरत राहिली आहेत त्याच्यापैकी संजू परब हा एक आहे. आणि संजूने सातत्याने समाजाच्या सेवेचं जे व्रत घेतलंय ते व्रत कायमस्वरूपी पुढे घेऊन जाण्यासाठी ते अहोरात्र काम करत असतो. ग्रामीण भाग, शहर, खरं तर एका ग्रामीण भागातून आलेलं नेतृत्व शहरामध्ये येऊन या शहराचा नगराध्यक्ष होणं ही काही तेवढी सोपी गोष्ट नव्हती. परंतु या ठिकाणी या शहरामध्ये येऊन नगराध्यक्ष म्हणून निवडणूक जिंकणं, त्यानंतरच्या काळात पुन्हा नगरसेवक होणं आणि असं असतानाही आपली ग्रामीण भागातली जुळलेली नाळ ही सातत्याने त्या ठिकाणी जोडून ठेवणं, हे सगळं काम संजू परब यांनी प्रामाणिकपणे केलं. आणि म्हणून आज आपण मोठ्या संख्येने आज या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी त्यांना उपस्थित आहोत. खरं तर राणे साहेब हे आमचा दोघांचा रिमोट कंट्रोल आहे. त्यामुळे ते सांगतील तिथे तो थांबेल, ते सांगतील तिथे मी थांबेन, हे आम्हाला दोघांनाही माहिती आहे. त्यामुळे आमच्या दोघांमध्ये कधीच स्पर्धा होत नाही. आणि म्हणून हे खरं तर राजकारणामध्ये ते शिवसेनेमध्ये काम करतायत, आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो आहोत, परंतु शेवटी आमचं नेतृत्व आदरणीय राणे साहेब आहे. आणि म्हणून या सगळेजण आम्ही एक मित्र म्हणून सातत्याने आमची मैत्री कायम आहे. या सिंधुदुर्गाच्या विकासासाठी ज्या काही भागामध्ये आम्ही एकत्रपणे काम करतोय, निश्चितपणे याही पुढच्या काळामध्ये आम्ही काम करू. अशाच प्रकारे संजू परब यांचं नेतृत्व याही पुढच्या काळामध्ये बहरत जावं, अधिक सक्षम हो आणि त्यांच्या हातून समाजाची सेवा, या भागाची सेवा निश्चितपणे याहीपेक्षा चांगल्या पद्धतीने घडो, अशा प्रकारची प्रार्थना मी पाटेश्वर चरणी करतोय. आणि त्याचप्रमाणे संजू याला उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्यही लाभो, अशा प्रकारच्या वाढदिवसानिमित्त